आदरणीय गायधनी सर, आपण उपस्थित असलेले सगळे जागरूक पालक, गीतांजली मॅडम, कविता मॅडम आणि त्यांचा अभिनव परिवार, आपणा सगळ्यांचं कौतुक याच्यासाठी करायचं की आजकाल जर तुमचं व्यक्तिमत्व तुम्हाला विकसित करायचं असेल तर अशी एखादी 64 कलांपैकी एक कला तुमच्या व्यक्तिमत्वात असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि नाटक तर काय, नाट्यकलेबद्दल बोलायचं तेवढं कमीच आहे. प्रत्येक जण घरात नाटक करत असतो. माझं पहिलं नाटक मी 4थीमध्ये असताना झालं. शाळेत जायचं नव्हतं, आई समोर रडलो, आई पोटात खूप दुखतंय, मला नाही जमत, ऐक तू माझं. आईने ऐकून घेतलं. पहिला नाटकाचा माझा प्रयोग त्या ठिकाणी यशस्वी झाला. आणि मग लक्षात आलं की ज्या वेळेला तुम्ही इथे येतात, परफॉर्म करतात, काहीतरी तुमच्यातली कला दाखवतात, खोटं इतकं शांतपणे आणि व्यवस्थितपणे तुम्ही या ठिकाणी सादर करतात की ते समोरच्यांना खरं वाटतं. याच्यामध्येच या नाट्यकलेचं यश सामावलेलं आहे. आणि आजकाल तर एवढ्या ऑपॉर्च्युनिटीज, संधी या मुलांना त्यांच्या भाग्याने मिळत आहेत. व्हॉट्सअप आहे, रील आहे, इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, विविध स्पर्धा आहे, लाईव्ह शो आहेत. प्रत्येक जागरूक पालकाने हा या ठिकाणी विचार करायचा आहे. आणि नवरात्राच्या पवित्र दिवसात या स्त्री शक्तींनी जो अभिनव संस्थेचा जागर या ठिकाणी निर्माण केलेला आहे, तो मनामध्ये असा घेऊन जायचा आहे की माझ्या मुलाला मी स्टेजवर नक्की पाठवणार, माझा मुलगा हा स्टेजवर नक्की यशस्वी होणार. चुकणार हे तर पाहिजे, चुकीतूनच माणूस पुढे जात असतो. आणि अलीकडे तर तुम्हाला सांगतो, या व्यावसायिक असं रूप आज यांच्या छंदाला, यांच्यामध्ये असलेल्या गुणांना सुद्धा मिळतंय, नाही असं नाही. हां, पण एक आहे, वन डे क्रिकेटचा हा या ठिकाणी जमाना आहे. गायधनी सर, नुसतं तुम्हाला या ठिकाणी अभिनय करून चालणार नाहीये, तंत्रशुद्धता सुद्धा तुम्हाला पाहिजे. नेपथ्य म्हणजे काय, स्टेज कसा रंगवायचा, प्रॉपर्टी कशी सांभाळायची, या सगळ्या प्रकारचं शिक्षण अभिनव संस्थेमध्ये दिलं जातं. माझी नात परी, तिच्यासाठी खास आजचा कार्यक्रम बघण्यासाठी मी आणि माझी मिसेस पुण्याहून आलो. आणि ज्या वेळेला लक्षात आलं, तिला म्हटलं, का ग प्रॉम्प्टिंग तुम्हाला सांगितलंय का? बाबा प्रॉम्प्टिंग म्हणजे काय? अगं म्हटलं, कोणी जर चुकलं तर असं मागून सांगतात, त्या ठिकाणी उभे राहतात विंगेमध्ये वगैरे, ते सांगतात. नाही, आम्ही सगळेजण एकमेकांना सांभाळून घेतो म्हणे. हा जो विश्वास या संस्कारक्षम वयामध्ये या लोकांवर, या मुलांवर, या कलाकारांवर, या ज्या अभिनव संस्थेने जे केलेलं आहे ना, अभिनव संस्थेसाठी एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या या ठिकाणी वाजवायच्या आहेत. आकाशवाणीवर लहान मुलांची नाटकं मी बसवत असताना आलेला मला माझा अनुभव, व्यासपीठावर माझ्या बायकोच्या साथीने आम्ही निर्माण केलेली व्यवस्थित नाटकं, या सगळ्यातून ही एक अत्यंत महत्त्वाची अशी कला आहे 64 कलांमध्ये, असं मी म्हणेल. आणि रंगदेवतेला स्मरून मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की प्रत्येकाने आपल्या पाल्यामधला हा गुण ओळखा. आणि मॅडम, गीतांजली नाव आहे तुमचं, याच्यावरून मला शांतिनिकेतनमधली एक आठवण झाली, ती सांगतो आणि खरोखरच थांबतो. की रवींद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतनमध्ये लहान मुलाला कसं शिकवतात हे कदाचित तुम्हाला माहिती असेल. तिथे पाहायला गेल्यानंतर अशा 2, 2.5, 3 वर्षापासूनच्या 5-6 वर्षापर्यंतच्या मुलींना असं मोकाट त्या ठिकाणी सोडलं जातं. तिथे क्लास हा भागच नाहीये. मग त्या मुलाचा कल बघितला जातो. काही जण मातीमध्ये रमतात, त्यांना वास्तुकलेमध्ये टाकलं जातं. काही जण नुसतीच मस्ती करतात, त्यांना स्पोर्ट्समध्ये टाकलं जातं. काही जण जे आहेत ते चित्र काढतात, त्यांना ड्रॉइंगमध्ये सोडलं जातं. काही जण खूप छान गाणं जर कधी ऐकायला मिळालं तर ते ऐकत राहतात, त्याला संगीत कलेमध्ये पाठवलं जातं. काही जण नुसती वेड्यासारखे उडी मारत असतात, एकमेकांना चिडवत असतात, माकडाची नक्कल करतात, त्यांना अर्थातच रंगमंचावर पाठवलं जातं, त्यांच्यातली नाट्यकथा जोपासली जाते. मला सांगा, आपल्याकडे शिक्षण कलेमध्ये ही साधी एवढी गोष्ट का येऊ नये? सरकारची वाट पाहायची नाहीच आहे, आपणच जागरूक व्हायचंय. डॉक्टरचा मुलगा डॉक्टर झालाच पाहिजे. अरे कशाला, त्याला व्हायोलिन वाजवता येते, त्याचा तिकडे इंटरेस्ट आहे, त्याला संगीतकार करा. वकिलाचा मुलगा वकील हो, काही हरकत नाही ना,
पण तो वकील आणि न्यायाधीश असल्याची भूमिका जर सुरेख करत असेल तर त्याला तुम्ही नाटकात पाठवा. या सगळ्या गोष्टींकडे आपण या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे. आदिशक्तीचा आशीर्वाद इथून घ्यायचा आहे आणि आपल्या पाल्यांचं भवितव्य हे सुकर करायचं आहे. एवढीच मनापासून त्या आदिशक्तीजवळ मी प्रार्थना करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद.